आम्हाला बनवायचं होतं एक नवीन स्टुडिओ आणि त्यासाठी जागा होती ह्या पोर्च मध्ये आणि आता आम्ही बसवणार होती तिथं काच. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. बंगल्याच्या खड्ड्यापासून तर इथपर्यंत सगळं काम आपले इंजिनियर बाबांनीच बघितलेलं आहे आणि आता आपल्याला नवीन स्टुडिओ तयार करायचा त्यासाठी घरचे म्हणले तुम्हाला तर फक्त हा पोर्चच आम्ही देऊ शकतोय. मग काय आपले इंजिनियर बाबा जर आपल्या माग असेल ना तर सगळे काही काम होऊ शकते. त्यासाठी तर आपले अर्धे काम तर आपल्या बाबांनीच रेडी करून ठेवलेले होते. या कामासाठी आपण 15 दिवस आधीच आपल्या टपन ग्लासची ऑर्डर दिलेली होती आणि ती आज आलेली होती, त्याच्यामुळे आपलं काम चालू झालेलं होतं. यामध्ये तर खरा सपोर्ट आम्हाला आमच्या नानांनीच केलेला आहे. तसं बघायला गेलं ना पोर्चचा यूज आम्हाला एवढा होत नव्हता, त्याच्यामुळे हा डिसिजन आमच्या स्टुडिओचा इथं बेटर राहिला. हे काम रिस्कीचे बरं का, पण त्यांच्यासाठी ते रोजचं आहे, त्याच्यामुळे तर काही एवढं अवघड नव्हतं. ज्यामध्ये काचा फिटिंग करायची होती ती फ्रेम तर पूर्ण रेडी झाली आणि आता विषय होता फक्त काचा खालून वरती आणायचा. काचाची क्वालिटी एक नंबर होती, त्याच्यामुळे ते म्हणले तुम्ही ना बिंदास राहा, आम्ही एकदम परफेक्ट काम करून देतो. पहिलीच काचा आता बसवायची होती, आम्हाला थोडी भीती वाटत होती पण त्यांनी एकदम परफेक्ट मध्ये बसून दिली. बरं चला, तुम्ही ना व्हिडिओला लाईक करा, एक मस्त कमेंट करा. आपल्याला ना पूर्ण स्टुडिओ बनवायचा, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या सोबत कायम असाच राहा आणि ना अकाउंटला फॉलो करून घ्या. पोर्चच्या एका बाजूची पूर्ण ग्लास आता बसून झालती, आता विषय होता दुसऱ्या साईडची पण पूर्ण काच बसून झालती. आता फक्त शेवटची ग्लास बसवताना थोडा भिंतीचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे ती भिंत थोडीशी कट केली आणि पूर्ण आता बसून झालती काच. आणि आता कॉमेंट मध्ये सांगा कसं दिसतंय ग्लास लावल्यानंतर आणि हा पूर्ण स्टुडिओ कसा बनतोय ते बघण्यासाठी अकाउंटला फॉलो करून घ्या.